नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 13 मार्च 2025 वार गुरुवार. तर या दिवशी आलेली आहे होळी, जिलाच आपण हुताशनी पौर्णिमा देखील म्हणत असतो. तर या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो आणि हे उपाय करताना कोणालाही सांगू नका. तर होळीच्या दिवशी असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर होळीच्या दिवशी खिशामध्ये गुपचूप आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून आपले जे हितशत्रू असतील तर त्यापासून आपली सुटका होईल. तर कोणता आणि कसा उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपण होळीची पूजा करायला जाताना वरण भात भाजीपोळी जे काही आपण बनवलेले असते तर त्याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो. यासोबतच नारळ देखील अर्पण करायचा असतो होळीमध्ये. आणि होलिकेमध्ये आपलं शारीरिक मानसिक कष्ट कमी होण्यासाठी त्या होलिकेला प्रार्थना करायची असते. आणि या सर्व गोष्टींचं, नकारात्मक गोष्टी, वाईट गोष्टींचं होळीमध्ये आपल्याला दहन करायचं असतं. आणि त्यातीलच एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हा नैवेद्य अर्पण करत असतो त्यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची आहे. आपल्यासोबत होलिकेची पूजा करायला जाताना आपल्यासोबत काही वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहेत. तर बघा, कोणत्या वस्तू न्यायच्या आहे तर 11 लवंगा, 7 बत्ताशे, 11 विड्याची पानं आणि 1 खोबऱ्याची वाटी घेऊन आपल्याला जायचं आहे. आणि यासोबतच थोडं गाईचं तूप देखील आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि या सर्व वस्तू आपल्याला त्या होलिकेमध्ये, त्या अग्नीमध्ये दहन करायच्या आहेत. तर या सर्व वस्तू दहन करायच्या आहेत आणि हे करताना कोणालाही आपल्याला सांगायचं नाही. तर गुपचूप आपल्याला हे उपाय करायचे आहे. तर या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यातील जर हितशत्रू असतील, अडलेली कामे असतील तर या सर्वांसाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर तूप कसं घ्यायचं तर बघा, 1 खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये सर्व लवंग आपल्याला टाकायचे आहे आणि त्यातच अगदी 1 चमच तूप आपल्याला टाकायचं आहे आणि हे सर्व अग्नीमध्ये आपल्याला दहन करायचं आहे. तुम्हाला मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. तर बघा, काही लोक आपल्या तोंडावर खूप गोड गोड बोलतात आणि पाठीमागे मात्र आपली निंदा करत असतात, हितशत्रू. तर त्यासाठीही हा उपाय करायचा आहे. आपण जेव्हा कोणासाठी किंवा कोणताही आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा कोणाचंही वाईट व्हावं असा विचार कधीच करू नये. तर बघा, असं कोणीतरी आहे जो तुमच्या वाईटावर आहे. तर त्यासाठी तुम्ही होलिकेच्या दिवशी सकाळीच तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. तर बघा, हा उपाय मासिक धर्म, विटाळ, सुतक असेल तरीही तुम्ही हा उपाय करू नका. तर एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे छोटासा आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याची छोटीशी अशी पोटली बनवायची आहे. आणि हे तुम्हाला तुमच्यासोबत दिवसभर ठेवायचं आहे. कोणीही हा उपाय करू शकतं, अगदी कोणीही हा उपाय करू शकतं. तर ही पोटली आपल्याला दिवसभर आपल्या जवळ ठेवायची आहे आणि संध्याकाळी होलिकेमध्ये दहन करायचं आहे. होलिकेजवळ गेल्यानंतर ती अग्नीत टाकायची आहे आणि म्हणायचं आहे की माझे जे काही हितशत्रू आहेत तर ते माझ्या तोंडावर चांगले बोलतात व पाठीमागे ते माझी निंदा करतात, तर त्यांच्यापासून मला सुटका मिळू दे, त्यांचं वाईट होऊ दे असं कधीही बोलू नये. त्यानंतर उद्योगधंदा चालत नाही, कोणताही तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल आणि तो चालत नसेल तर त्यासाठी 21 गोमती चक्र घ्यायचे आहे आणि भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन प्रदोषकाळी म्हणजेच 4:30 नंतर 7पर्यंत या वेळेमध्ये तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर हे गोमती चक्र अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की मी जे काही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, जो उद्योगधंदा आहे तर त्याला यश येऊ दे, माझ्या घरच्यांची भरभराटी होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला भगवान शंकरांना करायची आहे. तर हे गोमती चक्र आपल्याला मंदिरामध्येच ठेवायचे आहे आणि घरी निघून यायचं आहे. तर हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच आपल्याला करायचा आहे, घरी वगैरे काही करायचा नाही. तर मंदिरामध्ये जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि उपाय करत असताना मनामध्ये ठेवायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं घडणार आहे, सात्विकता ठेवायची आहे, तेवढंच चांगलं घडत असतं. तर अवश्य तुम्ही होळीच्या दिवशी तुमचा उद्योगधंदा चालत नसेल किंवा कोणी हितशत्रू असेल तर त्यासाठी तुम्ही हे अगदी साधे आणि सोपे उपाय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.